हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यात अगोदर सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप आणि भरभरून शुभेच्छा. तर सगळ्यांना माहीतच आहे, आज होता श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार. शुक्रवार हा लक्ष्मीसाठी, देवी आईसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपण महालक्ष्मीची, वैभव लक्ष्मीची सेवा केल्याने आपल्या जीवनातील बऱ्याचशा अडचणी कमी होतात. तसेच आपण आईची पूजा वगैरे केल्याने, सेवा केल्याने आपल्या घरामध्ये आनंद येतो आणि आपल्या घरात सुखाची, समृद्धीची भरभराट होते. तर त्याच निमित्तानं आज श्रावणच्या पहिल्या शुक्रवारी मी माझी देवपूजा वगैरे कशी केली किंवा माझी दररोजची श्रावण महिन्यातील देवपूजा कशी असती ते आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. दिवसाची सुरुवात छान असं बच्चूला वगैरे स्कूलला पाठवून केली आणि नंतर सरळ मी वळले माझ्या देवपूजेकडे, कारण देवपूजा होईपर्यंत जेवण तर करायला अजिबात भेटत नाही. म्हणून म्हटलं चला अगोदर आपण. तर आज आहे श्रावण महिन्यातील शुक्रवार आणि शुक्रवारी विशेष पूजा म्हणजे काय, तर मी एरवी सुद्धा शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी माझं जे लक्ष्मीचा कलश आहे, जो मी मंगल कलश माझ्या देवघरात स्थापन केला आहे, त्यातलं पाणी वगैरे बदलते. पण आज श्रावणातलं शुक्रवार असल्यामुळे काही विशेष पूजा आपल्याला त्या कलशाची करायची आहे. तर ती पूजा कशी आपण पाहूयात. सगळ्यात अगोदर आपल्याला स्वतःच्या डोक्याला हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे आणि नंतर काल होता गुरुवार म्हणून श्री स्वामी समर्थांची घरी केलेली पूजा व्यवस्थित नमस्कार करून उचलायची आहे. तसेच सर्व देवी वगैरे आपल्याला ताटामध्ये उचलून घ्यायचे आहेत आणि पूजेला सुरुवात करायची आहे. तर आपण कधीही देवपूजा करायची म्हटलं तर अगोदर सगळे देवी देवता ताटामध्ये काढायचे आणि नंतर पूजेला सुरुवात करायची. कारण असं का म्हणतीये, बऱ्याच जणांना सवय असते की सर्व देव एकत्र एका पातेल्यात टाकायचे आणि नंतर एक एक करून ते देव तसेच स्वच्छ करून आपण देवघरामध्ये ठेवतो. तर अशी बऱ्याच जणांना सवय असती, म्हणून बोलतीये की एक एक करून सर्व देव ताटात ठेवायचे. ज्या काही देवघरामध्ये काल लावलेल्या आरत्या असतील, दिवे असतील किंवा जसं अगरबत्ती लावायचं स्टँड असेल, त्या सर्व गोष्टी. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की स्वामी समर्थांची काल मी पूजा केली होती, तर तिथले फुले वगैरे, माळ, स्वामींची फ्रेम, अशा गोष्टी जागच्या जागी उचलून ठेवायच्या किंवा माळ वगैरे पण व्यवस्थित ठिकाणी ठेवायची. त्यातले कालचे फुले, पाट, चुनरी वगैरे या सर्व गोष्टी अगोदर काढून घ्यायच्या. जशा मी काढतीये त्यानुसार मी काढून घेतीये आणि नंतर जे काही मी देवांना फुले वाहिली होती, तर ती फुले सगळे एकत्र करून तिथलं स्वच्छ असं झाडून घेते. आणि असं नाही की आता श्रावण शुक्रवार किंवा श्रावण महिना आहे म्हणून तर दररोज डेली माझं रुटीन देवपूजेचं असंच असतं. जोपर्यंत मी देवघर पूर्ण स्वच्छ करत नाही आणि देवपूजा करत नाही तोपर्यंत माझ्या दुसऱ्या कामांना किंवा माझ्या कामांना सुरुवातच नसते. अगोदर मी देवाची पूजा करते आणि नंतर माझी बाकीची कामं करते. तर देवघरामध्ये ही जी वाळलेली किंवा सडलेली, कुजलेली अगोदरच्या दिवशीची फुले, किंवा बऱ्याच जणांना अशी सुद्धा सवय असते की बरेच दिवस छोटे छोटे फुले असल्यामुळे ते देवांच्या मूर्तीवर तसेच ठेवतात. किंवा काही देव आपण दररोज पूजेमध्ये, जसं की मी विठ्ठल रुक्मिणी खूप मोठ्या मोठ्या असल्यामुळे त्या फक्त मी एकादशीलाच स्नान वगैरे करते, त्याचा अभिषेक करते, म्हणून त्या मूर्ती मी दररोज काही स्वच्छ करत नाही. तर त्या मूर्तीवर जे फुले वाहिलेले आहेत तर ते फुले मी दररोज काढते आणि काढलेच पाहिजे. असं म्हटलं जातं की आपण कुजलेली फुले देवांवर ठेवू नये, त्याने आपल्या घरात बरेच वाईट परिणाम दिसून येतात. म्हणून देवावर जी फुले आपण वाहिलेली आहेत, अर्पण केलेली आहेत, ती फुले लगेच दुसऱ्या दिवशी वाळून गेली असतील तर ती काढून बाहेर फेकावी. तर अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर मंगल कलश आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि जो मंगल कलशाचा नारळ आहे तो नारळ अशा पद्धतीने एका छोट्याशा पातेल्यात पाणी घेऊन छोट्याशा पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जो मंगल कलशाचा नारळ आहे तो ठेवायचा आहे, जेणेकरून आपला नारळ कोरडा सुद्धा होणार नाही. आणि 8 दिवस जो नारळ थोडाफार का होईना कोरडा होतो किंवा जो कलशाचं नारळ आहे आपलं ते कोरडं होतं, तर ते त्या पद्धतीने ओलं राहील. आणि त्यामध्ये ठेवायच्या अगोदर मी ते करायचं विसरलीये, पण तुम्ही नक्की करा, तो नळाखाली पूर्ण नारळ स्वच्छ करून घ्यायचा, जेणेकरून तो सगळीकडून व्यवस्थित पद्धतीने ओला होईल. आणि नंतर मग जोपर्यंत आपली देवपूजा होत नाही तोपर्यंत तो नारळ आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे. आपल्या नारळाला कोंब फुटण्यास असं केल्यानं मदत होते किंवा आपल्या नारळामध्ये जे पाणी आहे किंवा जो हा मंगल कलश आहे तो ओला राहण्यास मदत होते. तर सगळ्यात अगोदर देवघर पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर तिथे आसन अंथरून घ्यायचं आणि नंतर काही जप माळ वगैरे, देवाचे माळ वगैरे असतील तर ते काढून तिथे आसनावर ठेवायचे. आणि आता एक एक करून आपल्याला त्या देवांचा
अभिषेक करायचा आहे किंवा देवांना स्नान करायचे आहे, तर देवांना अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून नंतर रुमालाने पुसून आपल्याला देव तिथे स्थापन करायचे आहेत. तर माझ्या देवघरामध्ये जास्त काही देव नाहीत, पण जेवढे आहेत ते मी अशा पद्धतीनेच देवपूजा करते. तर असं कुठल्या देवाला अगोदर स्नान करायचं, कुठल्या देवाला नंतर, असं काहीही नाही आहे. मला ज्या पद्धतीने सोयीस्कर जातं किंवा ज्या पद्धतीने मी दररोज करते त्यानुसार मी देवांची पूजा करत असते. तर माझ्या देवघरामध्ये असणारी देव गजानन बाबा आहेत, परत गजलक्ष्मी आहे. गजलक्ष्मी प्रत्येकाच्या देवघरात नक्कीच असायला पाहिजे, कारण गजलक्ष्मी देवघरात असण्याचे बरेचसे फायदे आहेत. गजलक्ष्मी ही आकाराने मोठी आणि जड असते, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे लक्ष्मी वगैरे येणार आहे तर त्यावर त्याचा प्रभाव अधिक प्रमाणात पडतो, किंवा लक्ष्मीचं वाहन असल्यामुळे सुद्धा गजलक्ष्मीची आपण घरामध्ये दररोज पूजा केली पाहिजे. त्याचबरोबर माझ्या देवघरामध्ये नंदीसुद्धा आहे, त्यामुळे नंदीची सुद्धा मी पूजा करते. महादेवाचं वाहन आहे नंदी असं सुद्धा म्हणतात, पण मी त्या नंदीला महादेवाच्या मूर्तीसमोर ठेवत नाही, कारण माझी जी महादेवाची शिवशंकरांची मूर्ती आहे त्याला सापाचं वरतून नाग असल्यासारखं आहे, आणि बरेच जण असं म्हणतात की ती मूर्ती आणि नंदीला जवळजवळ ठेवू नये, म्हणून मी असं काही त्यांना जवळजवळ ठेवत नाही. तर महादेव सुद्धा आहे, पण त्याला सापाची वरती फडी असल्यासारखी आहे, म्हणून मी नंदीसुद्धा ठेवते. अशा पद्धतीने माझ्या देवघरात परत बालाजीसुद्धा आहे, तिरुपती बालाजी. हे मी तिरुपतीवरनं घेऊन आलते. आणि नंतर रामसुद्धा आहेत, राम लक्ष्मण सीता. आणि बरेच जण असं सुद्धा म्हणतात की राम लक्ष्मण सीतेच्या खाली छोटेसे हनुमानजी आहेत, की हनुमानजी आपल्या देवघरात पूजा करू नये, पण आपण रामांची सेवा करतो आणि हनुमानजी सुद्धा रामांची सेवा करायला आहेत, म्हणून ती प्रत्येक मूर्तीला ती अटॅच आहेच. पण ते असायला पाहिजे का नाही ते सुद्धा तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. तर अशा पद्धतीने आपल्याला देवाची पूजा करायची आहे. एक एक करून सर्व देवांचं स्नान करवायचे आहे आणि रुमालाने व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे. गणपती बाप्पा आहेत आणि देवपूजा करते वेळेस म्हणण्याचा मंत्र. तर बरेच जण म्हणतात देवपूजा करते वेळेस काय म्हणा, तर आता पहिल्याच्या बायकांना हरिपाठ वगैरे पूर्ण पाठ होते, त्यामुळे त्या हरिपाठ वगैरे म्हणेपर्यंत त्यांची शांततेत आणि सुंदर देवपूजा व्हायची. आता आजकालच्या मुलींना हरिपाठ वगैरे असं काहीही पाठ नसतं, पण आपण मुली एवढंही अडाणी नसतो, आपल्याकडं बरेचसे श्लोक वगैरे असतात. तर त्यामध्येच जर आपण गणपती बाप्पांची पूजा करत असलो तर आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कायेषु सर्वदा हा मंत्र म्हणून आपण बाप्पांना नक्कीच अभिषेक किंवा स्नान घालू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण श्री गणेशाय नमः, ओम गणपते नमः असं म्हणून सुद्धा आपण बाप्पांना स्नान चंदन वगैरे लावू शकतो, फुलं अर्पण सुद्धा करू शकतो हा मंत्र म्हणून. मी सुद्धा माझं तेच चालू असतं, किंवा सगळ्यात सोपं मी तारक मंत्र म्हणत पूजा करते. 1-2 वेळा तारक मंत्र म्हणेपर्यंत माझी पूजा होऊन जाते. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत करत सुद्धा मी कधी कधी करते. तर जे काही माझ्या माइंडमध्ये चालू आहे त्यानुसार मी त्या गोष्टी करत राहते. परत आपण जर मंगललक्ष्मीला किंवा कलशाला आपण जेव्हा स्नान वगैरे घालवतो, कलशाची पूजा करतो, तेव्हा आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा सुद्धा जाप करू शकतो. परत आपल्याला अन्नपूर्णा माताला घालायची आहे, तर अन्नपूर्णेचा पण बरेचसे मंत्र असतात, पण मला काही एवढे पाठ नाहीत. तर मी या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः असे सोपे सोपे मंत्र म्हणून आपण देवांची पूजा करू शकतो. याने काय होणार, एकतर आपल्या तोंडातून बरंचसं देवाचं नामस्मरण सुद्धा निघेल, आणि महत्त्वाचं म्हणजे आपण एरवी तर पहिल्यातल्या लोकांसारखं नामस्मरण अजिबात करत नाही आहेत. दुपारी वगैरे पोथ्या वगैरे वाचणं हे तर आपल्याकडून शक्यच नाही, पण जेवढ्या काही पूजा करते वेळेस आपल्या तोंडातून देवांचं नाव निघतं किंवा नामस्मरण होतं तर ते आपण नक्कीच करायला पाहिजे. किंवा श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम महालक्ष्मी नमो नमः असं सुद्धा आपण म्हणू शकतो. गजलक्ष्मीची पूजा करते वेळेस सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने महालक्ष्मीचा वगैरे जाप करून आपण करू शकतो. किंवा आता आपल्याला बाळकृष्णाची श्रीकृष्ण वासुदेवाय म्हणून सुद्धा करू शकतो. रामांची जेव्हा करायची तेव्हा जय श्रीराम या नामाचा जप करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक देवांची जी पूजा करायची आहे तर त्याचे छोटे छोटेसे श्लोक आहेत, तर ते श्लोक म्हणून करू शकतो. किंवा जर तुम्हाला असं वाटतच असेल की प्रॉपर आपल्याला आलंच पाहिजे, तर त्यानुसार जसं गौमाताला तर त्यांचे काहीतरी ओम गौमाताय नमः किंवा असं काहीतरी असतं, तर ते आपण सर्च मारून वगैरे पूजा नक्कीच करू शकतो. गजानन बाबाची जर पूजा आपल्याला करायची असेल तर गणगण गणात बोते गणगण गणात बोते जय गजानन, गणगण गणात बोते जय गजानन, गणगण गणात बोते जय गजानन. जेव्हा माझा श्लोक च्या वेळेस मी प्रेग्नेंट होते तेव्हा गणगण गणात बोते आणि गजानन बावन्नी ही मी खूप जास्त ऐकली होती, वाचली होती. माझ्याकडे छोटीशी गजानन बावन्नी आहे आणि लिटरली सांगते त्याचा मला इतका भारी
अनुभव आलाय. मला इतकं छान वाटायचं जेव्हा मी उदास आहे, लेझी फील करते आणि महत्त्वाचं म्हणजे त्या टायमिंगला आपल्याला खूप जास्त इमोशनल असे इमोशन्स येतात आणि आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज असते. आणि जेव्हा आपण एकटे असतो घरामध्ये, कोणाचा सहारा नसतो किंवा सिंगल आहेत, फॅमिलीपासून दूर आहेत, तर आपण नक्कीच गजानन बावनी, रामरक्षा अशा गोष्टी वाचून आपलं मन पण रमवलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या गर्भामध्ये जे मुलगा किंवा मुलगी जे काही बेबी आहे त्याच्यावर सुद्धा खूप चांगले परिणाम होतात. म्हणून आपण गजानन बावनी सुद्धा नक्कीच आपल्या प्रेग्नन्सीच्या डेजमध्ये वाचण्यासाठी ॲड केली पाहिजे. तर अशा पद्धतीने काहीचं. आणि जर तुम्हाला शक्य असेल किंवा पाठ असेल तर हरिपाठ म्हणलेला सगळ्यात चांगला. हरिपाठात पूर्ण देवी देवतांचं पण आहे आणि ते पूर्ण तुमचं नामस्मरण देवाचं होऊन जातं. तर ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं जाईल तसं मानस पूजा, तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, पुन्हा नंतर गणपती अथर्व शीर्ष आहे, सुप्रभातम आहे, अशा बऱ्याच स्त्री शुक्ल, पुरुष शुक्ल जे काही तुम्हाला पाठ असेल किंवा जर पाठ नसेल तर फोनवर लावून का होईना, आपण सारखं काही गोष्टी फोनवर लावत राहिलो तर त्या इझिली आपल्याला पाठसुद्धा होऊन जातात. म्हणून आपण त्या गोष्टी फोनवर लावून सुद्धा पूजा करू शकतो. सुप्रभातम मी एवढी ऐकायची, एवढी अक्षरशः सुप्रभातमचे बरेचसे कडवे मला आता मूक पाठ आहेत. आणि सुप्रभातम जेव्हा मी माझ्या फोनवर चालू करते, एकतर माझ्या घरात मंदिर असल्यासारखं फीलसुद्धा येतं आणि महत्त्वाचं म्हणजे ते म्हणत मी सुद्धा ते बरंचसं म्हणते आहे आता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी जर सुप्रभातम लावलं तर माझा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत मला इतकं भारी फील होतं, एवढं पॉझिटिव्ह फील होतं आहे. आणि माझा स्वयंपाक कधी झाला हे सुद्धा मला कळत नाही. बऱ्याच बायकांना, महिलांना घरामध्ये सकाळी उठल्यावर स्वयंपाक करण्याचा खूप जास्त कंटाळा येतो, झोप गेलेली नसती. पण जेव्हा मी आंघोळ करून सुप्रभातम लावते तेव्हा लिटरली एवढी एनर्जी येते, एवढी पॉझिटिव्ह वाइब्स येतात की कधी मी कामाला लागले आणि कधी काम संपलं हे सुद्धा कळत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच अनुभव घ्या. सुप्रभातम सकाळी घरामध्ये नक्कीच ऐका, तुम्हाला सुद्धा नक्कीच वेगळा अनुभव येईल. आणि तो अनुभव कसा आला हे सुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कमेंट करून नक्कीच कळवा. तर देवाची अशा पद्धतीने मी छान पूजा करून घेते. नंतर प्रत्येक देवाला मी स्वस्तिकचं फूल वाहून घेते. जर असतील झेंडूची, गुलाबाची फुले तर ते सुद्धा, कुठलेही फुले वाहायची पण देवाला दररोज फुले वाहिलेली चांगली. असं म्हणतात की कित्येक पटीने पुण्य लागतं, कारण देवांना फुलं खूप जास्त आवडतात. तसंच आपल्याला सुद्धा दिवसभर देवघराकडे लक्ष दिलं खूप जास्त प्रसन्न वाटतं. म्हणून आपण आपल्या देवघराला दररोज फुले नक्कीच वाहिली पाहिजे. नंतर छान असं अगरबत्ती वगैरे लावून घेतली, देवांना छान असं धूप वगैरे दिला. आणि तुम्हाला जसं म्हटलं त्यानुसार मी दररोज माझ्या देवघरामध्ये धूप देते, पण आज थोडंसं चेंजेस म्हणून मी अगरबत्ती लावली, सगळीकडे अगरबत्ती लावून ठेवली. आणि माझ्याकडे हे अगरबत्तीसाठी खूप सुंदर असं स्टँड आहे कमळाचं, ते खूप छान दिसतंय. असं आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपण छोट्या मोठ्या गोष्टी चेंजेस नक्कीच केले पाहिजे. त्याने देवघरसुद्धा सुंदर दिसतं आणि आपल्या मनाला सुद्धा समाधान. आणि मला माझं देवघर सजवायला खूप जास्त आवडतं. आणि जी काही माझी छोटी मोठी फुलं वगैरे आता राहिलेले आहेत तर ते आहेत माझ्या मंगल कलशाच्या पूजेसाठी. तर अशा पद्धतीने देवांची पूजा करणे, देवांना चंदन लावणे, फुले वाहणे आणि त्याचबरोबर महादेवाला सुद्धा मी समोरच्या तोंडाला हळदी कुंकुम लावते आणि शिव पार्वती पत हे हर हर महादेव ह्या मंत्राचा जाप करते. परत अन्नपूर्णा मातेला सुद्धा आपल्याला हळदी कुंकुम वाहायचं आहे. परत आज शुक्रवार असल्यामुळे अक्षतासुद्धा त्यांच्या डोक्यावर वाहायच्या आहेत, मी सुद्धा वाहिलेल्या आहेत. आणि तिथे सुद्धा जसं म्हटलं त्यानुसार आपल्याला जप करायचा आहे. आणि रुक्मिणी मातेला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आता वेळ आहे मंगल कलशाची. पूर्ण देवपूजा झाल्यावर छान असा मंगल कलशाचा तांब्या पितांबरीने स्वच्छ करून घेतला, परत छान घासून घेतला आणि तांब्या एकदम चकाचक बनवून घेतला. नंतर तांब्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घेतलं आणि त्या जो मंगल कलशाचा नारळ आहे त्याला चोहीकडून व्यवस्थित परत पाणी टाकून घेतलं. तर हे पाणी टाकते वेळेस सुद्धा आपल्याला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मंगल कलशाची जोपर्यंत आपण परत स्थापना करत नाही तोपर्यंत आपल्याला याच मंत्राचा जाप करायचा आहे. नंतर तांब्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, हळदी कुंकुम अक्षदा टाकायच्या आहेत, एक फूल टाकून घ्यायचं आहे, आतमध्ये सुपारी टाकायची आहे, 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि नंतर आंब्याची स्वच्छ पाने घेऊन आंब्याच्या पानाला सुद्धा हळदी कुंकुम लावायचं आहे. आणि ती पाने व्यवस्थित तांब्यामध्ये ठेवून त्यावर आपल्याला मंगल कलशाचा नारळ ठेवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आज 8 ते 10 दिवसातून आपल्याला आपल्या मंगल कलशातलं पाणी नक्कीच बदलायचं आहे, जेणेकरून मंगल कलशातील नारळ बदलल्याने आपला नारळसुद्धा स्वच्छ राहतो आणि त्याला मोड वगैरे फुटण्यासुद्धा मदत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे तो नारळ ओला राहतो,
त्यामुळे आपण 8 ते 10 दिवसामध्ये त्या नळातलं पाणी नक्कीच बदललं पाहिजे आणि छोटासा सुंदर असा स्वस्तिक आपल्याला त्या छोट्याशा देवतांब्यावर किंवा तुमच्याकडे जे काही म्हणतात त्या पेल्यावर टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे। तर मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी लागणारे पूजेचे साहित्य फुलं, हळदी, कुंकुम, अक्षदा आणि सुपारी, 1 रुपयाचं नाणं इत्यादी गोष्टी आपल्याला लागतात। त्या तर तुम्हाला स्टार्टिंगला मंगल कलश कसा स्थापन करायचा तेव्हाच मी सांगितलेलं आहे, तरीसुद्धा तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्कीच तो व्हिडिओ देते। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तर तुम्ही तिथे जाऊन नक्कीच चेक करा। तुम्हाला सुद्धा कळेल की स्टार्टिंगला मंगल कलशाची स्थापना कशी करायला पाहिजे। तर अशा पद्धतीने 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला नळाचं पाणी बदलायचं आहे आणि आज श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार होता म्हणून म्हटलं चला आजच्या शुक्रवारी आपण आपली कुलदेवतेचा अशा पद्धतीने आशीर्वाद घ्यावा व अशी पूजा करावी। तर आता आपण या देवीला कुलदेवतेला मंगल कलशाला छान असं हळदी कुंकुम लावून घ्यायचं आणि खरंच लिटरली सांगते, जेव्हा मी याला हळदी कुंकुम वगैरे लावते सजवते तेव्हा मला असं देवीला समोरासमोर सजवलं ते असं फील होतं आणि खूप जास्त प्रसन्न वाटतं। नंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे, वरती जेवढी असतील तेवढ्या फुलांनी छान अर्पण करून सजवून घ्यायचं आहे देवीला। तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने करते आणि नंतर परत नमस्कार करायचा आहे आणि जेवढं होईल तेवढं आजच्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला देवीचं नामस्मरण करायचं आहे, जेवढं आपल्याकडून होईल तेवढं नामस्मरण। कारण श्रावण महिना हा खूप जास्त पवित्र महिना आहे आणि या महिन्यालाच आपण देवदेवतासाठीचा महिनासुद्धा म्हणू शकतो किंवा हा महिना आपल्या जीवनात बरेचसे सण वगैरे घेऊन येतो, म्हणून या महिन्यामध्ये आपण देवाचं तसंच नामस्मरण सुद्धा केलेलं चांगलं। आता आपण देवाला निरंजन लावून घेऊया। एरवी तर आपल्याला कुठली पूजा करायची म्हटलं तर मी प्रत्येक वेळी सांगत असते की निरंजन सुरुवातीलाच लावला पाहिजे, पण आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवघर स्वच्छ करणे किंवा देवाला स्वच्छ करणे या गोष्टीमुळे दिवा इकडे तिकडे पडायची भीती असते, त्यामुळे आपण देवघरात हा दिवा जो आहे दररोजचा निरंजन तो आपल्याला शेवटी लावायचा आहे। तर दररोजच्या निरंजनाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकुम व्हायचं आहे, असं नाही की फक्त पूजेच्या दिवशीच आणि त्याला सुद्धा फुल व्हायचं आहे। बऱ्याच वेळा तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की निरंजनाची सुद्धा स्पेशल पूजा केली जाते आणि नंतर देवीची आरती करायची आहे, देवी देवतांची आरती करायची आहे आणि सर्व देवांना छान नमस्कार करायचा आहे। आणि पूजेमध्ये फक्त एवढंच नाही तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ते रांगोळी। आपलं देवघर जोपर्यंत आपण रांगोळी काढत नाही तोपर्यंत सजून दिसत नाहीच। रांगोळी आणि फुलं ही 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्या देवघरासाठी किंवा देवतांसाठी, त्यामुळे आपण बाहेर कुठेही किंवा उंबरट्यावर वगैरे जरी राहिलं तरी चालतं, पण देवघरात एक छोटीशी का होईना आपण रांगोळी नक्कीच काढली पाहिजे। आणि आज शुक्रवार होता त्यामुळे म्हटलं चला आपण सुद्धा घटाची किंवा कलशाची एक छोटीशी रांगोळी काढून घेऊयात, म्हणून मी सुद्धा रांगोळी काढायला घेतली आणि सुंदर अशी देवघरामध्ये रांगोळी काढली। तर असा होता माझा आजचा शुक्रवारचा दिवस आणि अशी असती माझी दररोजची देवांची देवपूजा। तसंच शुक्रवारचं विशेष म्हणजे मी काय करते तर कलशामधलं पाणी बदलणे वगैरे, आणि श्रावण शुक्रवार विशेष म्हणजे काय केलं तर वेगळं काहीच नाही, अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकुम लावून अक्षदा वगैरे त्यांच्या डोक्यावरून टाकल्या व देवींचं नामस्मरण केलं, मंगल कलशाची स्थापना केली, त्यातलं पाणी वगैरे बदललं। तर या छोट्या मोठ्या गोष्टीच मी केल्या। सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढून झाली, रांगोळीमध्ये सुद्धा हळदी कुंकुम अर्पण करून घेतलं, त्यात व्यवस्थित फिलअप करून घेतलं आणि आता वेळ आहे ती म्हणजे देवाला प्रसादाची। जर सकाळी उपवास वगैरे असेल तर मी जे काही जेवायला बनवलं आहे तेच टाकते, पण जर जेवायला बनवलेलं सकाळी नाश्ता वगैरे झाला असेल अहोचा पिल्लूचा तर मी ते देवाला उष्ट ठेवत नाही, त्यापेक्षा खडीसाखर वगैरे ठेवून देवाला कृष्ण अर्पण नमस्तू म्हणून नमस्कार करून घेते आणि नंतर शेवटी देवांना चांगलं घंटी वगैरे वाजवून छान नमस्कार करते। तर आय होप तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला असेच सुंदर आणि दररोज एक नवीन व्हिडिओ पाहायला नक्कीच भेटेल। पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।